नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो। खडकी कंटेनमेंट बोर्डमध्ये ही वॅकन्सी असणार आहे। ह्याच्यामध्ये सॅलरी खूप चांगली आहे मित्रांनो। पहा, खडकी कंटेनमेंट बोर्ड जे पुण्यामध्ये आहे स्थित, त्यांच्यासाठी मानधन पण याच्यामध्ये चांगलं भेटणार आहे। पहा, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। तुम्हाला फॉर्म कुठे वगैरे भरायचं हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर समजून जाईल मित्रांनो। तर पहा, व्हिडिओला स्टार्ट करू। सुरुवातीला जे याचा ॲड्रेस आहे पहा, फील्ड मार्शल करियर मार्क खडकी पुणे, याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे। तर ICU करिता करार तत्त्वावर नियुक्ती असणार आहे। ठीक आहे, जे कोणी ICU मध्ये इच्छुक जॉब करण्यासाठी त्यांच्यासाठी आहे। बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकीमधील खालील पदे कंत्राटी तत्वावर भरली हो जातील। ठीक आहे, तर पहा, याच्यामध्ये अनुक्रमांक, पदाचे नाव, रिक्त पदाची संख्या, त्यानंतर वेतन प्रतिमाह आणि किमान पात्रता, अशा काही याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत। सुरुवातीला आहे वैद्यकीय अधिकारी, जो ICU असेल, आयुषमध्ये एज्युकेशन असलं तर चालेल। त्यामध्ये 4 याच्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत पदाचे, आणि मानधन हे 42,000 आहे। BMS किंवा BHMS किंवा PGDS किंवा ICUचा अनुभव असला तर याच्यामध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स ICUसाठी। ठीक आहे, तर याच्यामध्ये 4 वॅकन्सी असणार आहेत आणि 31,500 खूप चांगली सॅलरी आहे मित्रांनो। युजली कंत्राटी पदामध्ये सॅलरी जी असते ही 20,000च्या जवळपासच असते, जे प्रायव्हेट NHM असेल किंवा प्रायव्हेट कोणतेही असेल त्याच्यामध्ये, किंवा मग आपलं NHM वगैरे अर्बन हेल्थ मिशनमध्ये जे प्रायव्हेट वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये होतं त्याच्यामध्ये जवळपास 20,000 सॅलरी असते। याच्यामध्ये चांगली सॅलरी आहे मित्रांनो। जर इच्छा असेल तर फॉर्म भरून टाका। जे कोणी या ठिकाणी जॉब करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये BSc नर्सिंग किंवा BLS किंवा BScला ICU हॉस्पिटलचा अनुभव असेल तर जास्त प्राधान्य दिलं जाईल। ठीक आहे, पण फक्त BSc नर्सिंगवाल्यांनाच फॉर्म भरता येईल। ANM GNM वाल्यांसाठी फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो। त्यानंतर फार्मासिस्ट किंवा स्टोअर कीपरची एक वॅकन्सी आहे। ह्याच्यामध्ये पण मानधन 31,500 आहे। B फार्म किंवा D फार्म असलं तर चालेल, आणि 5 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये गरजेचं। तर अशा प्रकारच्या 3 पोस्ट आहेत मित्रांनो। सुरुवातीचा मेडिकल ऑफिसर आहे, स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट। टोटल याच्यामध्ये 9 पोस्ट आहेत। मेडिकल ऑफिसरला 42,000 आहे, आणि स्टाफ नर्सला 31,500 आणि फार्मासिस्टला पण 31,500। तिघांचं पण एज्युकेशन हे पहा, BMS असणं गरजेचं, BSc नर्सिंग असणं गरजेचं, आणि B फार्म असणं गरजेचं। अशा प्रकारचं याचं एज्युकेशन आहे। तुम्हाला फॉर्म हा खडकी कंटोन्मेंटमध्ये बोर्डमध्येच भरायचा आहे। तुम्हाला स्थळ कुठे भरायचं आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अंतिम दिनांक काय असेल, 21 मे 2025 सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। हे फॉर्म तुम्हाला कुठे जायचं आहे, जाऊन या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जाऊन इथं चौकशी करायचं आहे। त्यानंतर पात्रता आणि अनुभवाला जास्त प्राधान्य दिलं जाईल। अनुभव जास्त असेल तर तुम्हाला जास्त प्रायोरिटी दिली जाईल त्यासाठी। उमेदवारांची नोंदणी सकाळी 11 वाजता सकाळी 11 वाजता बंद होईल। ठीक आहे, त्या दिवशी। त्यानंतर संपर्क नंबर आहे, तुम्हाला जर भरायचा असेल तर पहा, नंबर आहे 020258198283। ठीक आहे, हा नंबर दिलेला आहे। या नंबरवर तुम्ही कॉल करून पण चौकशी करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। परत एकदा सारांशमध्ये सांगतो, याच्यामध्ये खडकी कंटेनमेंट बोर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटेनमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये वॅकन्सी आहे पुण्यामध्ये मित्रांनो। याच्यामध्ये टोटल 3 पोस्ट आहेत, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट। टोटल 9 याच्यामध्ये वॅकन्सी आहेत। तर याच्यामध्ये मानधन हे चांगलं आहे। स्टाफ नर्ससाठी आणि फार्मसीसाठी 31,500 मानधन असणार आहे, आणि याचे अंतिम दिनांक 21 मे आहे, जे की तुम्हाला त्या ठिकाणी जाऊनच फॉर्म भरावे लागेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच आपल्या चॅनलवर नवीन नोटिफिकेशन अपडेट येत राहतात, जे की सर्वात लवकर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता। धन्यवाद।